स्मशानभूमीसाठी घोंगडावासी बसले उपोषणाला. महिलांचा पुढाकार. ई क्लास जमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण. आश्वासनानंतर सोडले उपोषण. नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया ताज्या घडामोडी. भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करीत आहे, पण अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोंगडा इथे 75 वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांना अनेक त्रास सहन करावे लागत आहेत. ज्यांच्याकडे जमीन आहे ते स्वतः शेतामध्ये प्रेताला जाळतात, परंतु ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांनी प्रेत जाळायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर मुद्द्यावर घोंगडा येथील महिलांनी पुढाकार घेऊन अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 20/5/2025 आमरण उपोषणाला बसल्या होत्या आणि खासदाराच्या दूरध्वनीद्वारे फोनवरून आश्वासन दिले व त्यावरून उपोषण सोडण्यात आले. गावात ई क्लास जमीन 9 एकर असून त्यावर अनेक लोकांनी अवैधरित्या अतिक्रमण केलेले आहे. वारंवार निवेदन देऊन त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. शेवटी उपोषणाचा मार्ग निवडला. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की 9 एकर जमीन शासनाने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी स्मशानभूमी व शासनाच्या विविध योजनेसाठी अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला विनंतीताई तायडे, शालूताई विजय धांडे, देवकन्या सुरेश धांडे, रेणुबाई समाधान धांडे, वर्षा निरंजन धांडे, मीना भीमराज धांडे, कांता गजानन धांडे, बेबी नंदा धनराज धांडे, गोकुळा श्रीकृष्ण धांडे, शारदा तुळशीराम धांडे, रेखा मनोहर धांडे, अंजली बाबुराव धांडे, रंजना प्रकाश वानखेडे, कौशल्या दगडू धांडे, लता राजेश धांडे, केशर अजबराव वानखेडे, कविता राजेश धांडे, रमा महादेव धांडे, किसनराव शामराव ढोले, विजय धांडे, ज्योतिराम धांडे, विलास धांडे, बाबुराव धांडे, अभय धांडे, गजानन धांडे, तुळशीराम धांडे, सम्राट धांडे, संघर्ष धांडे, ऋतिक तायडे, शुभांगी धांडे इत्यादी महिला उपोषणाला बसल्या होत्या. अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखेडे यांनी फोनद्वारे आश्वासन देऊन अंजनगावच्या तहसीलदार पुष्पा सोळंके यांनी उपोषण सोडवण्यासाठी भाग पाडले. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अंजनगाव सुर्जी जिल्हा अमरावतीहून मी राम बीडकर सह मुख्य संपादक मनोज मिळे, अमरावती. तहसील समोर घोगडा येथील महिला आणि काही पुरुष या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची काय मागणी आहे आपण जाणून घ्यायसाठी इथं बसलेलो आहोत. चला तर आपण जाणून घेऊया त्यांची काय भूमिका आहे आणि कशासाठी ते बसलेले आहेत त्याकरिता. ताई, आपलं नाव काय? मी विनंती गोवर्धन तायडे. आपण यासाठी कुठं कशासाठी बसलेलं आहे उपोषणाला? आम्ही मशानभूमी घोगरडा येथील मशानभूमी नसल्यामुळे मशानभूमी ई क्लास जमीनमध्ये मंजूर झालेली आहे म्हणजे 24 एकर शेत आहे. ई क्लासचं 24 एकर शेत असून त्यातली मिलिटरीवाल्यांना 15 एकर दिलेली असून 9 एकर जमीन उरलेली आहे. बाकीच्या जमिनीवर कुठंही 20 आर जागा ही दिसत नाही. बाकी 9 एकर जमिनीवरही त्यांनी अतिक्रमण केलं. आम्ही सदर्व शासनाकडे मागणी मागत आहो की आम्हाला जमीन 9 एकर जमीन विकासाकरिता मोजून द्या. ग्रामपंचायत सदर्व पैसे भरत असून भूमी अभिलेखवाले मोजायला येतात, थातर थुतर मोजून देतात, शेतवाल्यासोबत बोलतात आणि रिकामे चालले येतात. काही अशी मोजणी मागेच परतून येतात. आमच्या गावात जमीन हे मशानभूमी नसल्यामुळे आम्हाला विकासासाठी व मशानभूमीकरिता ई क्लास जमीन 9 एकर जमीनची मागणी मागत आहे. त्यासाठी आम्ही तहसील कार्यालयावर उपोषणाकरिता बसलेलो आहोत. भूमी नाही पहिल्यापासून, आता 16 वर्षाची होती तेव्हापासून त्या गावात पण मशानभूमी नाही. आणि आता हा लई मापतं त्या शेताच्या धुऱ्यानं फिरतात आणि चालले जातात, पण मोजलीच नाही होऊन राहील. आमचे मुर्दे कुठे रवा कुठे रवा का घरात रवा काय मुर्दे सांगा. आमच्या जीवा गेल्या तर पोलीस लोक बोलात, आम्हाला उडावून देतात, गोळ्या दाखवतात. ह्या कोणता लाड होय द्यायचा? घोगरडा. बरं, आपण या ठिकाणी उपोषणासाठी जे बसलेले आहेत ते कशासाठी बसले आहेत? हे उपोषणासाठी आम्ही गेल्या 5 वर्षापासून अर्ज केलेला आहे आपल्या तहसील कार्यालयाला. आणि जे उर्वरित जमीन आहे 9 एकर काही गुंठे, हे तहसील कार्यालयाची जमीन आहे. परंतु हे जे उर्वरित जमीन दिली आहे ना बाकीची, हे काही फौजी लोकांनी दिली काय. आणि या फौजी लोकांनं आमच्या गावचा जो सहदेव भावरा ढोले हा राहणार घोगरडा,
या लोकांनी ही जमीन पुरी 9 एकर 6 गुंठे हे जमीन पुरी हडप केलेली आहे. आणि आमच्या गावचा जर प्रेत झालं तर आम्ही निरा रोडच्या कडेला धरून आम्ही आमचा प्रेत त्या ठिकाणी गाळायचे प्रयत्न करतो. तर हा तिथून पोलीस स्टेशनले खबर देते की माझ्या शेतापाशी येईने हे प्रेत गाळू नये. तर पोलीस लोकांना बोलावून आमच्यावर हे अत्याचार करतात. जाणून गाव घोगरडा आपण या ठिकाणी उपोषणासाठी कशासाठी बसलेलं आहे? स्मशानभूमी करीत आहे. काय मागणी आहे तुमच्या? घोगरडा इथे स्मशानभूमी आम्हाला नाही आहे, त्याच्याकरिता आम्ही बसलेला आहोत. जमीनची जी मागणी आहे या मताची काय तुमचं मत आहे? 1 लाखची जमीन आहे, ते जमीन त्यांना मापून द्यावी, त्याच्यामध्ये आम्हाला स्मशानभूमी द्यावी ही आमची मागणी आहे.